Father, we thank you, we praise you for the wonderful session that we had before dinner. Thank you for the beautiful food. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो जे सुंदर सेशन झालं आम्ही जेवण घेण्या अगोदर त्या सर्वांबद्दल आणि त्याचबरोबर सुंदर भोजनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Father, we are back to receive from you more and more understanding of your word. हे स्वर्गीय पिता, आम्ही पुन्हा तुझ्याकडे आलो आहोत जेणेकरून तुझ्या वचनाची जास्तीत जास्त समज तू आम्हाला देईल. Speak to us, O Lord, हे प्रभू, तू आमच्याशी बोल and teach us आणि आम्हाला शिकव and make this teaching easy to understand. आणि ही जी सगळी शिकवण आहे ती आम्हाला पटकन समजता येईल असं कर, so that we can use it every day practically in our life. जेणेकरून आमच्या जीवनामध्ये दररोज आम्ही ती वापरू शकू. We thank you and we praise you. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Okay, just put the slide, please. The next one. In the last days, the love of many will grow cold. आणि आपण वाचतो की शेवटच्या दिवसामध्ये खूप जणांची प्रीती थंडावेल. In other words, Jesus is saying in the last days, the love of God is not going to be seen among the people, but more of selfishness. म्हणजेच येशू इकडे म्हणतो मत्ते 24 मध्ये की शेवटच्या दिवसामध्ये खूप जणांचं प्रेम जे आहे ते कमी होईल आणि त्यांच्या मनामध्ये जास्तीत जास्त द्वेष किंवा तिरस्कार दिसेल. So in Matthew 24 verse 4 to 12, Jesus is talking about the troubles that are going to come into this world, the wars that is going to come into this world, and nations will rise up against nations, kingdom against kingdom, and there shall be famines and pestilence and earthquake and all these things are going to happen in the future. आणि मत्ते 24 मध्ये आपण वाचतो की इकडे येशू जो आहे तो सगळं शेवटच्या दिवसाबद्दल बोलतो. ते म्हणजे मनुष्याचा पुत्र पुन्हा येण्याबद्दल, त्याचप्रमाणे सर्व युद्धे, भूकंप, ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल येशू शिष्यांना सांगत असतो. There will be lots of afflictions and people will hate you because you are the follower of Christ. आणि खूप जणांचा ख्रिस्ती जनांचा छळ केला जाईल आणि खूप लोक ख्रिस्ती लोकांचा छळ करतील कारण ते ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. So in the last days we find that many Christians have given up in believing or love, and many have begun to live according to their senses. आणि मग आपल्याला असं येशू म्हणतो इकडे की शेवटच्या दिवसामध्ये खूप जणांचं प्रेम जे आहे ते थंडावेल किंवा खूप जण प्रभूवर प्रेम करणार नाहीत आणि त्याऐवजी त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या द्वेषाच्या आणि सुडाची भावना निर्माण होईल. Hallelujah. So many people including Christians are abandoning the love realm. Are refusing the love realm. आणि म्हणून खूप जण त्या शेवटच्या दिवसामध्ये जे ख्रिस्ती लोक असतील ते प्रेमाची जी वागणूक आहे त्याला नाकारतील. Praise God. Praise God. Because in the last days, during our time, there is more of selfishness. आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला असं दिसून येईल की लोक खूप स्वार्थी होतील. My people who have come from Vasai, जे आपले लोक आले आहेत वसईवरून, you must have seen that in your families there used to be joint families. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या दिवसामध्ये आपली कुटुंब जी होती ती सगळी एकत्र राहायची. Do you remember? Yes. I remember when I used to go to Mangalore on my holidays, we did not require anybody else to come and play with us because all the cousins coming together, we had the whole cricket team, football team, every team. जेव्हा मी मँगलोरला जायचो लहान असताना त्यावेळी मला आठवतं आमचं कुटुंब एवढं मोठं असायचं की आम्हाला बाहेरच्या कोणत्याच मित्राची गरज पडायची नाही. आमच्या कुटुंबामध्येच एवढी मुलं होती की आमची क्रिकेट टीम, फुटबॉल टीम, सगळ्या टीम तयार And we व्हायच्या used to all play together. आणि आम्ही सगळे एकत्र येऊन खेळायचो. Anybody experienced that? कोणी असा अनुभव घेतलाय का? Come on, you never had all the relatives together. आपण सगळे एकत्र येतो ना नातेवाईक, तेव्हा आपण सगळे किती जण असतो, मोठं कुटुंब होतं. And there was so much of love, there was so much of joy, there was so much of unity. जेव्हा असं मोठं कुटुंब असतं तेव्हा तिकडे किती आनंद असायचा, किती ऐक्य आणि प्रेम असायचं.
But now in this generation, परंतु आत्ताच्या पिढीमध्ये आपण बघतो, do you see that kind of love, or it's all about selfishness? तुम्हाला तसं पूर्वीसारखं प्रेम दिसतं की आजकाल तुम्हाला सगळे स्वार्थी झालेले दिसतात? Nobody's talking here. Come on, talk. स्वार्थ. Come on. What do you see? तुम्हाला काय वाटतं? It is all become selfish. सगळेच जणू काही स्वार्थी झालेले आहेत. And that's why many are operating in the sense realm. आणि म्हणून सगळेजण ऑपरेटिंग सेन्स रियम या आणि म्हणून खूप जण आपण काय करतो तर आपण एक भावनेची पातळी आहे किंवा आपल्या जाणीवची पातळी आहे त्याच्यावरच आपण काम करतो. Now let me give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Sense realm and love realm. सेन्स रेम आणि प्रेमाचं जे जग आहे ते काय आहे आणि भावनांचं जग काय आहे? When we were in school, we learned that if you had 10 rupees, if I have got 10 rupees and I gave it to her 7 rupees, how many rupees will be with me? 3 रुपीज. आणि आपण शाळेत शिकलो आहोत की जर ब्रदर म्हणतात माझ्याकडे 10 रुपये आहेत आणि त्याने जर मला 7 रुपये दिले तर त्यांच्याकडे किती उरले? 3 रुपये. But according to the love realm, if I gave her 7 rupees, how much rupees will I have? पण आपण प्रेमाच्या जगातून विचार करू की जर ब्रदरकडे 10 रुपये आहेत आणि त्याने मला 7 रुपये दिले तर त्यांच्याकडे किती उरले? Okay, let me give you a scripture. Alicia, just give me a scripture. Luke chapter 6:38, please. आपण बघूया लूकचे शुभवर्तमान. Okay. Now, when we were reading about John 3:16, we heard that God gave. God gave. So love realm is to give. Correct? So here he's saying, when you give, it shall be what? Given unto you. So given unto you will come when you give or when you take? Give. Good. So when you have given, it shall be given back to you. How? The same or good measure, pressed down, shaken together, running over, shall God, look correctly, shall God, sure, shall men give unto your bosom, with what measure, with the same measure that you made with it, shall be measured to you again. So according to the scripture, 10 minus 7, when you use your resources to be used in God's kingdom, you use your resources to love somebody, you use your resources to solve somebody's problem using God's principle, God gives you an assurance, whatever you have given will be multiplied and given back to you. Then 10 minus 7 would be how much? 700. Now love realm says 700, sense realm says 3. Which one do we believe? Was it too much? Okay, I'll come back. This scripture says, when you give, it shall be given back to you. हे वचन म्हणते की तुम्ही दिलं तर तुम्हाला ते परत दिलं जाईल. How it will be given? तुम्हाला कसं परत दिलं जाईल? Good measure, pressed down, shaken together, running over. तर चांगले मापाने दडपून हलवून आणि शीख भरून काठोकाठ भरून तुम्हाला दिलं जाईल. And who will give you? आणि कोण देतील तुम्हाला? God or men? All this time where are you looking? तुम्हाला परमेश्वर देणार की माणसं देणार? देव देणार की तुमच्या सभोवची माणसं देणार? जरा मराठीत वाचा. But it's not mentioned over here who will मराठीमध्ये नाही आहे. It's by काढून टाकलं ते. passive voice. Praise God. Praise God. Hallelujah. Hallelujah. So God's word says men shall come and give unto you. देवाचं वचन म्हणते की माणसंच येतील आणि तुम्हाला ते देतील. Now 10 minus 7 is 3. I can see with my eyes. मला माझ्या डोळ्याने दिसतं की 10तून मी 7 वजा केले तर 3 उरतात. But 10 minus 7 is 700. I cannot see with my eyes, but I can see it through the holy scriptures. परंतु 10 वजा 7 बरोबर 700 होतात. हे माझ्या डोळ्याने मला दिसत नाही, परंतु हे शास्त्रातलं वचन मला सांगते. Now which one do I believe? मग मी कशावर विश्वास ठेवतो? Do I believe what I see?
मी डोळ्यांना दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवतो or do I believe what the scripture says? की शास्त्र मला सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवतो? Because whatsoever I believe, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो that will be my action. त्याचप्रमाणे मी कृती करणार. Praise God. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Now that same chapter, Alicia, give me verse number 27. त्याच अध्यायामध्ये आपण वाचतो वचन 27 मध्ये. Now this is what Jesus is saying. हे येशू म्हणतो, But I say unto you, which you hear, which you, हियर. Jesus is saying, all those who are hearing, to them is saying, love your enemies, येशू म्हणतो, जो कोणी ऐकतो त्याने नीट ऐकावे की तुमच्या वैऱ्यांवर प्रेम करा, do good to them that hate you. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. Now your sense realm, will you do this? तुमचं जे जाणीवांचं किंवा भावनांचं जग आहे त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर You hate me? तुम्ही हे कराल का? Even I will hate you. तुमच्या शत्रूला बघून तुम्ही थुंकणार आणि सांगणार मी तुझा द्वेष करतो. This is human nature. हा माणसाचा स्वभाव आहे. But now that you have the love of God, परंतु आता तुमच्यामध्ये देवाचं प्रेम आहे Jesus is saying, आणि येशू तुमच्यामध्ये आहे. if somebody hates you, जर तुमचा कोणी द्वेष करतं how are you supposed to respond? तर मग तुम्ही त्याच्याशी कसे वागणार? Do good to them. त्यांचं चांगलं करा. Let us take Jesus' example. आपण येशूचंच उदाहरण घेऊया. When Jesus was going through the crucifixion, ज्या वेळेला येशूला त्या क्रूसी दिलं जात होतं क्रूसावर, was he beaten up? त्यावेळेला त्याला मारलं गेलं का? Did he do any crime? त्याने काही गुन्हा केला होता येशूने? No. नाही. He was insulted. त्याचा अपमान केला गेला He was spat. आणि त्याच्यावर थुंकलं गेलं He was stripped naked. आणि त्याला नग्न केलं गेलं. He was tortured. त्याचा छळ केला गेला He was crucified. आणि त्याला क्रूसी खिळलं गेलं. How did Jesus love them? पण येशूने काय केलं? How did Jesus love them? परंतु येशूने त्यांच्यावर कसं प्रेम केलं? He loved them by forgiving them. त्याने त्यांना क्षमा करून त्यांना प्रेम दिलं. Did he have the power to retaliate? त्याच्याकडे काही त्यांना पुन्हा तोंड देण्याचं सामर्थ्य नव्हतं का? He had. त्याच्याकडे He होतं. had the power to kill them all. त्या सगळ्यांना ठार मारू शकत होता तो. But did he use his power to destroy? पण त्याने त्यांना नष्ट करण्यासाठी सामर्थ्य वापरलं नाही. Praise God. प्रेज गॉड. Give me the next line. Bless them that curse you. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या Pray for them that persecute you. आणि जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना A करा. question. तुमच्यासाठी प्रश्न, Will we all get opportunity to put this into practice? आपल्या सर्वांना हे जे वचन आहे ते प्रत्यक्षात सराव करण्याची संधी मिळेल का? Yes. When we have the opportunity, do we use our sense, our emotions, our feelings, or will we use the love realm that God is speaking through His word? परंतु जेव्हा आपल्याला अशी संधी मिळते, आपल्याला शाप देणारा आशीर्वाद देणाऱ्याची संधी मिळते, त्यावेळेला आपण आपल्या भावनांप्रमाणे वागतो की जे आध्यात्मिक जग सांगते त्याप्रमाणे आपण वागतो. Praise God. प्रेज गॉड. Hallelujah. हालेलुया. Sense realm will say, your old nature will say, give back. तुमचा जो जुना स्वभाव आहे तो कदाचित तुम्हाला सांगेल Give back. की तू परत दे, तुला जे काही मिळाले Retaliate. तू त्यांचा बदला घे. Hallelujah. हालेलुया. Before dinner, we learned the love of God is to keep His commandments. आपण ह्याच्या अगोदर पाहिलं की देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. So the more and more you obey His commandments, मग तुम्ही जितके प्रभूच्या आज्ञा पाळत जाता the more and more the love of God will be perfected in you. तितकं प्रभूचं प्रेम जे आहे ते तुमच्यामध्ये परिपूर्ण होत So जाणार. the more and more you will see the manifestation of God's glory. मग तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा गौरव तुम्हाला पाहायला मिळेल. Now see the next line. आता आपण पुढची ओळ बघूया. And unto him that smites thee on one cheek, offer also the other. आणि जो कोणी तुझ्या एका गालावर मारितो त्याच्या पुढे त्याच्या दुसऱ्या गाळावर तुम्ही मारा. If somebody slaps you on one cheek, offer the other cheek. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसरा गाल कर. Now if you get such teaching, जर तुम्हाला अशा शिकवणूक मिळत आहेत, then the mind begins to say, is this practical in today's life? मग बायबल जे काही सांगतं ते खरोखर आजच्या जीवनामध्ये आपण वापरू शकतो का? Everybody will take advantage of me.
तसे खूप लोक जे आहेत ते माझा गैरफायदा घेतील. Every day I will be slapped everywhere. आणि मग प्रत्येक जण दिवशी आपल्याला गालामध्ये खावी लागेल. What is the meaning of the word love? The meaning of the word love is not to preserve yourself but to give yourself totally for other. मग प्रेम ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला स्वतःपुरतंच राखून ठेवायचं नाही, तर आपण स्वतःला दुसऱ्यांसाठी अर्पण करायचं. That's why Jesus did not preserve himself म्हणून येशूने स्वतःसाठी स्वतःला राखून ठेवलं नाही, but gave himself totally for others. तर त्याने स्वतःला दुसऱ्यांसाठी समर्पित केलं. And that is the nature of God. आणि तेच देवाचं स्वरूप आहे. The nature of selfishness is आणि स्वार्थीपणाचं स्वरूप कसं आहे that nobody comes and hurts me. की कोणीच येऊन मला इजा करत नाही. Now you are all sitting here. आपण सगळे बसलो आहोत इकडे. Thank God there are no mosquitoes here, right? Do you get mosquitoes? Isn't it strange that there are no mosquitoes here? प्रभूचे आभार, कारण इकडे एकही मच्छर नाही. आणि तुम्हाला Are you getting any mosquito bite? तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत नाही का इकडे एकही मच्छर नाही? Hello? Can anybody get any mosquito bite here? तुमच्यापैकी कोणाला तरी एखाद्याला मच्छर चावला का Now इकडे? in your house are there mosquitoes? तुमच्या घरी मच्छर आहे? Then how come there are no mosquitoes here? मग इकडे कसं काय मच्छर नाही? Huh? गॉड. Can you see any mosquito here? At least for the light the mosquito should come, no? Isn't it strange? हे थोडंसं विचित्र वाटत नाही का तुम्हाला? I don't know whether you find it. I find it strange. So many lights, not a single mosquito here. इतके लाईट आहेत, प्रकाश आहेत, पण इकडे एकही मच्छर नाहीये. I don't know. You all are looking so cool, man. In your house, are there not mosquitoes? तुमच्या घरी मच्छर आहे का? Now those who have come from Vasai, they will be saying, Goa में mosquito ही नहीं है, तो इधर रहेगा कैसा? जे नो ब्रदर. The ones who have come from Goa will say, there are no mosquitoes in Goa. So how will the sister in your Cochin? There are mosquitoes? A lot. So there should mosquitoes here? Yeah, but do you see any? No. Tamil Nadu, mosquitoes are there? Lot? There are mosquitoes here? Do you know why? Before you come, the previous day we use the pest control and see to it that everything is done pest before you come. आणि इकडे मच्छर का नाही तुम्हाला माहिती आहे का? कारण तुम्ही यायच्या एकच दिवस अगोदर आम्ही सगळं पेस्ट कंट्रोल केलेलं आहे, ज्यामुळे every month, so that you are not troubled. Now does it cost money? Does it cost money? Then why should we do pest control for you? Because we want you to be comfortable in everything. That's called love. Means use your resources in such a way that when a person comes to this place, that person should be comforted in everything and experience the love of God in this place. आणि हालेलुया. तुमचे रिसोर्सेस तुमच्याकडे जे काही आहे ते अशा प्रकारे वापरा की जेव्हा एखादी व्यक्ती इकडे किंवा तुमच्या घरी येईल तेव्हा तिला इतका आरामदायी वाटलं पाहिजे. Hallelujah. 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 So Jesus is saying, when somebody slaps one cheek, give your next cheek. आणि म्हणून येशू म्हणतो, जेव्हा कोणीतरी तुमच्या एका गालावर मारेल त्याच्या पुढे तुमचा दुसरा गाल द्या. Let's say a mosquito sat here. असं आपण समजूया की माझ्या हातावर मच्छर बसले and you are listening to the word of God. आणि तुम्ही देवाचं वचन ऐकत And आहात. that fellow is sucking your blood. आणि ते मच्छर मात्र तुमचं ब्लड सगळं शोषत आहे. How much it sucks? किती शोषतं ते? 1 liter of blood. 1 लिटर घेते का ब्लड तुमचं? But the moment some pain comes, you are looking there and the hand comes, the murder comes, the murder. आणि तुम्ही तिकडे बघत असता, परंतु ज्या क्षणी तुम्हाला मच्छर चावतं त्यावेळेला तुमचा तो खुनी हात येतो आणि फटकन त्या मच्छरला मारून टाकतो. Why is the reflex so quickly? का आपण इतक्या पटकन प्रतिक्षिप्त क्रिया देतो तिकडे? Because when I get pain, I will straight away go and attack that is giving me pain. कारण ज्या वेळी मला दुःख वेदना होतात त्याच वेळेला मी लगेच कार्य करतो आणि ते दुःख वेदना काढून टाकतो. So here God is saying, here Jesus is saying, आणि इकडे म्हणून येशू म्हणतो, when you do not obey this word, की ज्या वेळेला तुम्ही हे वचन पाळायला सुरुवात करता, you are taking authority over that situation. आणि तुम्ही त्या परिस्थितीवर स्वतः अधिकार मिळवता. And that's the time you become the God of your life. आणि त्याच वेळेला तुम्ही तुमच्या जीवनाचे देव बनता. And when you are the God of your life, you are in trouble.
आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे देव बनता, तुम्ही But when you संकटात- obey God's word, परंतु ज्या वेळेला तुम्ही देवाचं वचन पाळता, you are no longer God of your life. तुम्ही तुमच्या जीवनाचे देव बनत नाही. Now God says, I will interfere in this situation, and I will be the God of this situation, and I will rule over this life. तर प्रभू म्हणतो की तुमच्या जीवनात जी परिस्थिती निर्माण होते त्याचा परमेश्वर प्रभू असतो, तो ताबा घेतो आणि तो म्हणतो की मी ह्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढेन. So in our everyday life, in relationship, आणि म्हणून आपले दररोजचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये who is the Lord? प्रभू कोण आहे? We can say, praise the Lord. आपण फक्त प्रेज द लॉर्ड असं म्हणू But शकतो. our lifestyle is, praise the Lord or praise the Lord. परंतु आपलं जीवन जे आहे ते काय म्हणतं? प्रभूचा गौरव असो की मी स्वतः जो प्रभू आहे त्याचा गौरव असो. Most of the time, who is the Lord? खूप वेळा आपल्या जीवनाचा प्रभू कोण असतं? When you retaliate, who is the Lord? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी बदला घेता तेव्हा प्रभू कोण असतो? Her Marathi is not right, I think. Or my English is not right. Please talk to me. Most of the time, who is the Lord? And as long as you are the Lord, you are always a loser. 100% guaranteed loser. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे प्रभू बनता त्यावेळेला तुम्ही हरणारे असता. Okay, I will give you a testimony. मी तुम्हाला एक साक्ष देतो. Because somebody will say, is this possible in today's world? कदाचित तुमच्यापैकी काही जण म्हणतील आजच्या जीवनात हे शक्य आहे का? A youth had got a beautiful job in Bangalore. एका तरुणाला बँगलोरमध्ये एक सुंदर नोकरी मिळाली She was a software engineer. आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर होती So she was doing her projects. आणि ती प्रोजेक्ट्स करत होती. Very successful. अतिशय यशस्वी होती ती. She was transferred to the next department तिची पुढच्या डिपार्टमेंटमध्ये बदली झाली as she got a promotion. आणि तिला प्रमोशन मिळालं. So the next manager gave her some projects. आणि पुढच्या मॅनेजरने तिला काही प्रोजेक्ट्स दिले. But this manager always had a habit of coming and talking and talking and talking. परंतु हा जो मॅनेजर होता त्याला एकच सवय होती, ती म्हणजे मध्येच ते यायचा आणि सतत बडबड बडबड करत And he had बसायचा. a habit of talking nonsense. आणि तो काहीतरी मूर्खपणाचं असं बोलायचं. And this girl was a Christian rooted in the word of God. आणि ही जी मुलगी होती ख्रिस्ती होती, देवाच्या शब्दात मुळावलेली होती. So she did not encourage him. आणि म्हणून the talk. आणि म्हणून तिने जे काही मॅनेजरचं बोलणं होतं त्याला जास्त काही दाद दिली नाही She began to ignore him. आणि ती त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करू He लागली got annoyed. आणि त्याला देखील थोडंसं त्रस्त For झालं no reason got her out of the project. आणि तिचे जे प्रोजेक्ट्स होते ते विनाकारण रिजेक्ट होऊ लागले And made her sit on the bench. आणि त्याने तिला एका बाकावर बसून ठेवलं. The rule says, आणि रूल म्हणतो if 3 months no project is given to you, जर 3 महिन्यात तुम्हाला एकही प्रोजेक्ट दिला गेला नाही you will get your salary. तर तुम्हाला पगार तर मिळेल, But after 3 months, you are automatically out of the company. परंतु 3 महिन्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली कंपनीच्या बाहेर जाणार. 1 month was over, पहिला महिना संपला and the manager is not interested in giving her anything. आणि मॅनेजर तिला कुठलाच प्रोजेक्ट देत नव्हता. Now this girl hates him to the core. आणि ही जी मुलगी होती त्याचा इतका द्वेष करू लागली. So she called me तिने मला फोन केला and she told me the whole incident. आणि तिने मला सगळं काही सांगितलं. I said, the Bible says, do not retaliate evil with evil. आणि मी तिला सांगितलं बायबल म्हणतं की जो दुष्ट आहे त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नको. I said, pray for him and bless him. मी तिला सांगितलं त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याला आशीर्वाद दे. Because you might be remembering him more than you remember Jesus. कारण कदाचित तू येशूची आठवण करण्यापेक्षा जास्त त्याची आठवण करतेस. She said 100%. ती म्हणाली नक्की 100%. Even in my dreams, I'm cursing him. ती म्हणते स्वप्नात पण मी त्याला शाप देते. I said, even in your dreams, start blessing him. मी तिला सांगितलं तुझ्या स्वप्नात त्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात She कर. said, it's not easy. तिने सांगितलं ते सोपं नाहीये. I said, it's a decision. मी तिला सांगितलं तू निर्णय घे. You might be saying, I bless this person. कदाचित तू म्हणत असेल मी ह्या व्यक्तीला आशीर्वाद देते. At that time, you might be having all kinds of negative emotion. परंतु कदाचित त्यावेळी तुझं मन जे आहे सगळं चुकीच्या विचाराने भरलेलं No असेल. problem. तरी हरकत नाही. Because faith is believing, not feeling. कारण विश्वास म्हणजे श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवणं आहे, तुमच्या भावना नाहीत. Faith means a decision. तुमची श्रद्धा म्हणजे तुमचं निर्णय घेणं आहे. So just keep on doing. आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवत राहा. And I said, you got no job, go to the library, pick up some books which is connected to your work and increase your knowledge on that subject. मी तिला सांगितलं तुझ्याकडे आता कुठलाच प्रोजेक्ट नसेल, काही हरकत नाही, लायब्ररीचा पुस्तकं काढ आणि तुझा जो विषय आहे त्याचं ज्ञान वाढवून Don't waste your 2 months sitting there. आणि 2 महिने तिकडे बसून राहू नको.
So the manager came and said, I want to transfer you to Chennai. मॅनेजर तिकडे आला आणि सांगितलं आता तुझी बदली मी चेन्नईला करतो. She said, I cannot go to Chennai, I will work in Bangalore. तिने सांगितलं मी चेन्नईला जाणार नाही, मला बँगलोरमध्येच काम So he करायचं. said, you will not get any job, any project in Bangalore. Another 2 months you will be out of the company. त्याने सांगितलं तुला बँगलोरमध्ये कोणतंच काम मिळणार नाही, 2 महिन्यात तुला कंपनी काढून टाकेल. Now imagine what must be happening to her. मग तुम्ही कल्पना करा की तिची काय परिस्थिती झाली असेल. But she kept on blessing. She kept on blessing him. तिने त्याला आशीर्वाद देण्याचं काम सुरू ठेवलं. And she began to study a particular code. आणि She तिने was doing some coding, she was studying some code. आणि तिने जे कोड होता तो अभ्यास करण्याचं काम तिने पुढे सुरू ठेवलं. So one day he came to her and he saw the textbook. एक दिवस तो तिकडे आला आणि त्याने तिचं टेक्स्टबुक पाहिलं. So he gave her one project connected to that. आणि त्याने तिला एक असं त्याच्याशी कनेक्टेड प्रोजेक्ट दिला. And there is nobody to train her. आणि तिला ट्रेन करण्यासाठी कोणीच नव्हतं. And he said, do it. आणि त्याने सांगितलं हे तू कर. In 1 week, if you don't complete, because you are not able to do the project, you will be fired in 1 week time. त्याने सांगितलं एका आठवड्यामध्ये जर तू प्रोजेक्ट केलं नाही तर मग तुला कंपनी काढून टाकेल. Because you are not fit. कारण तू इकडे राहण्यासाठी So योग्य you don't नाही. need to wait for 2 months. आणि म्हणून तुला 2 महिने थांबायची पण गरज नाही. Imagine what must be happening to this girl now. तुम्ही कल्पना करा त्या मुलीची परिस्थिती काय झाली असेल. It was a torture and a torture and a torture. तिचा एक मानसिक प्रकारचा तो छळ आणि छळच होता. And I told this girl, always pray to God for wisdom. फॉर Wisdom. विजडम. आणि मी तिला नेहमी सांगायचो की तू परमेश्वराकडे नेहमी शहाणपणासाठी प्रार्थना कर. God's word says, if any one of us is lacking wisdom, let him ask of God, and God will give him generously without grudging. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की जर तुमच्याकडे शहाणपण नसेल आणि कोणाला ते हवं असेल तर तुम्ही ते प्रभूकडे मागा आणि तो अगदी सढळपणे तुम्हाला ते देईल. Wisdom is not knowledge. परंतु लक्षात ठेवा शहाणपण म्हणजे ज्ञान नाही. When you don't know what to do, at that time God gives you inspiration, God gives you the solution, is called wisdom. ज्या परिस्थितीत तुम्हाला कळत नाही की आता काय केलं पाहिजे त्या परिस्थितीत परमेश्वर तुम्हाला जे सांगतो, निर्णय घेण्याची क्षमता देतो, ते तुमचं शहाणपण आहे. She started praying for wisdom. ती शहाणपणासाठी प्रार्थना करू She लागली began to do a project. आणि ती एक प्रोजेक्ट करू लागली. All of a sudden, another girl joined the company. अचानक दुसरी एक नवीन मुलगी कंपनीत जॉईन She झाली was working in Pune. आणि ती पुण्यामध्ये काम करत She होती. got married to a person in Bangalore. आणि तिने बँगलोरच्या माणसाची लग्न केलं होतं. She got transferred in the same company. आणि ती पण त्याच कंपनीत बदली They होऊन became आली. very good friends. ते चांगले मित्र झाले. So she began to discuss with her, what project are you in? आणि मग त्या दोघी एकमेकीची चर्चा करू लागल्या प्रोजेक्ट बद्दल. And she said, I'm doing this project and nobody to train me and I don't know what to do. आणि तिने सांगितलं मी हे प्रोजेक्ट करते परंतु कोणीच मला ह्याबद्दल काही शिकवलं नाही आणि काय करायचं मला कळत नाही. And this girl said, I'm a specialist in this field. ती मुलगी म्हणाली ह्या फील्डमध्ये मी एकदम स्पेशलिस्ट आहे. I will teach you what to do. मी तुला शिकवू शकते काय करावं. And she began to teach. आणि ती शिकवू लागली This तिला. girl picked it up in 1 week आणि ही जी मुलगी होती तिने एका आठवड्यात प्रोजेक्ट तयार and केला she did the presentation आणि तिने प्रेझेंटेशन दिलं to the client क्लायंट्सना in America. अमेरिकेमध्ये. And that client was so impressed, he said, we want to give you this project, but in this project only this girl should be the head. आणि त्या क्लायंट एवढा इम्प्रेस झाला, प्रभावित झाला की त्याने सांगितलं आम्ही तुम्हाला नक्की प्रोजेक्ट देणार परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये हीच मुलगी जी आहे ती लीडरच पाहिजे Now आम्हाला. the manager is in the soup. आणि आता मॅनेजरची परिस्थिती कठीण If होती. this girl leaves the job, the manager is in trouble because he might lose his job. आणि ही जर मुलगी आता जॉब सोडून गेली तर मॅनेजर ट्रबलमध्ये येत होता कारण ती मुलगी जाणार होती. She did not take revenge. परंतु त्या मुलीने असा कुठलाच बदला घेतला नाही. She began to work hard. ती अतिशय कष्टाळूपणे काम करत होती. She did a project. तिने प्रोजेक्ट केला. That same manager made a way for her to go to the US, and even now she is working in the US from the last 5 years by the same manager who was against her. आणि हाच मॅनेजरने तिची US-ला अमेरिकेला जायची सोय केली आणि तीच मुलगी आज पण US मध्येच काम करत आहे. And she said, I learned a very good lesson from this. आणि ती म्हणाली की मी ह्या प्रसंगातून खूप एक चांगला When I went to धडा the US, शिकले. जेव्हा मी US मध्ये होते there was अमेरिकेत pressure after pressure. त्यावेळेला तिकडे स्पेशल Pressure after pressure. प्रेशर तिकडे कितीतरी माझ्यावर प्रेशर्स किंवा दडपण येत But होते. praise God, God had trained me in India how to overcome evil with good. परंतु प्रभूने मला भारतातच शिकवलं
की मी वाईटावर चांगल्याने कशी मात करायची. Hallelujah. हालेलुया. If she had to retaliate, जर कदाचित तिने बदला घेतला she असता, had to curse, तर जर तिने शाप दिला she असता, would have lost her job long time back. तर तिची नोकरी कधीच When गेली you असती. are in trouble, जेव्हा तुम्ही संकटात असता, when you are in some crisis, ज्या वेळेला तुम्ही काहीतरी संकटात and you असता, begin to walk in love, परंतु तुम्ही प्रेमाने the चालता, first thing will happen, पहिली गोष्ट घडेल, your nature will change, तुमचा स्वभाव बदलेल, your character will change. तुमचं चारित्र्य बदलेल. The moment your nature has changed, तुमचा ज्या क्षणी स्वभाव बदलेल, your character has changed, तुमचं चारित्र्य बदलेल, the reward and the blessing will come searching for you. त्यावेळेला तुमची प्रतिफळं आणि तुमचे आशीर्वाद तुमच्या पाठी येतील. Every trouble, every crisis in your life is meant to only change your character, to change your nature and make you more and more like Christ. And the quicker you become like that, the quicker the blessing, the quicker the reward, the quicker God's glory and power. आणि लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये जेवढी संकट येतात त्यावेळेला संकटामागून येणारी संकट हे तुमचं चारित्र्य बदलण्यासाठी असतात, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी असतात आणि तुम्हाला ख्रिस्ताप्रमाणे करण्यासाठी असतात. जितक्या लवकर तुम्ही ख्रिस्तासारखं वागू लागाल तितक्या लवकर तुमच्या जीवनामध्ये प्रतिफळ आणि आशीर्वाद धावत येतील. But if you retaliate, परंतु जर तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल दुश्मनी and you are ठेवली not willing to change your thinking, आणि तुमची विचार करण्याची पद्धत तुम्ही बदलली you नाही, can be in that battle all your life, but nothing good is coming in your life. तर तुमच्या जीवनातली लढाई तुम्ही जिंकाल खरी, परंतु त्यातून काही चांगलं निष्पन्न होणार Just put the नाही. previous one. Just put the previous one. Luke, yeah. And him that taketh away your cloak, forbid not to take that coat also. So if somebody is taking your shirt, give him the coat as well. आणि वचन म्हणते की जो कोणी तुझा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुझी बंडीही दे. Next one. 30. Give to every man that ask of you, and of him that take away your goods, ask them not again. जे कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, जो तुझे काही हरण करतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. If I do that, Lord, मेरा गोडाउन पूरा खाली हो जाएगा. जर मी तसं केलं प्रभू, तर माझं सगळं गोडाऊनच रिकामं होईल. Now let's see what he says after that. Okay, then, and as you would that man should do to you, do you also to them likewise. लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुमची इच्छा आहे, तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा. You heard Carmelio's testimony this evening. आज संध्याकाळी आपण ही साक्ष ऐकली This is the scripture that melted him. की हेच ते वचन आहे ज्यामुळे त्याने चिंतन केलं. When he sees somebody lying on the road, drunkard or a drug addict, जेव्हा त्याने एखाद्या व्यक्तीला असं ड्रग ॲडिक्ट किंवा दारू पिलेली व्यक्ती रस्त्यावर he पडलेली पाहिली, remembers his days, how he was, त्यावेळेला त्या बंधूला स्वतःचे दिवस आठवत होते and he says, somebody came and helped me and today my life has changed. In the same way, today I want to do something, and I want, when I want others to come and bless me, in the same way I do the same to others. आणि तो म्हणतो की मी पण असाच पडलेलो होतो रस्त्यावर, कोणीतरी येऊन माझी मदत केली, त्याच प्रकारे मला देखील अशा लोकांची मदत करण्याची इच्छा आहे. Next one. पुढचे वचन. For if you love them which love you, what credit is there? Even the sinners love those that love them. जे तुम्हावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केले तर त्यात तुमचे उपकार ते काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात. Whom do we love mostly? आपण कोणावर प्रेम करतो? Those who love us. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर. And the Lord Jesus says, if you are loving those who love you, then praise God, what credit is there? What profit is there? Even the sinners love those who love them. आणि येशू म्हणतो की ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करते, तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, त्यात काही मोठंसं नाही, कारण पापी लोक पण तसंच करतात. Next one. But if you do good to them which do good to you, what credit, what profit is there for you? Even the sinners do the same. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचे उपकार ते काय? पापी लोकही तसेच करतात. If I do good to her and she is good, rich, then I also expect when I am in trouble she will come and do good to me. आणि जर ब्रदर म्हणतात की जर ते माझ्याशी चांगले वागले तर आणि मी चांगली असले तर मी देखील त्यांच्याशी जाऊन चांगलीच वागणार. And if I am doing good to somebody who is doing good to me, there is no profit, there is no credit. आणि जर जो माझ्याशी चांगला वागतो त्याच्याशी मी चांगला वागलो तर त्यात काही मी फारसं मोठं करत नाही. Next one. And if you lend to them from whom you hope to receive what you have given,
what credit is there? Even the sinners lend to the others because they expect that they will return it back. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचे उपकार ते काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. So when we give to somebody, we expect that this person will return. म्हणून आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी देत असतो आपली अपेक्षा असते की ती व्यक्ती आपल्याला परत आणून देईल. Might be not give the interest, but at least the principal amount. कदाचित तो व्याज देणार नाही पण जी मुद्दल आहे ती तरी मला मिळेल. And the Lord is saying, if that is what you're doing, there is no profit, there is no credit in your account. परंतु प्रभू म्हणतो तुम्ही जे काही करता हे सगळं ह्याचा काहीही फायदा नाही. Now look at the next line. पण पुढची ओळ बघा. But love you your enemies and do good and lend, hoping for nothing again. See what he's saying. But love you your enemies and do good and lend, hoping for nothing again. And your. So in other words, Jesus is saying, if she loves me and I love her, there is no reward. But if she hates me and I love her, there is great reward. Wow. So now that Christmas is coming and we send Christmas cards, who should be on the top list of a Christmas card? Hello? आता क्रिसमस येत आहे मग आपण कोणाला पहिल्यांदा क्रिसमस कार्ड पाठवणार? No. You just say that. Before If she loves me and I love her, there is no profit, there is no credit in my account. जर मी ब्रदरवर प्रेम करते आणि त्यांनी माझ्यावर प्रेम केलं तर त्यात काही फारसं मोठं नाहीये. But if she hates me पण जर मी त्यांचा द्वेष करते and I love her आणि ते माझ्यावर and I do good to her, आणि त्यांनी माझ्याशी चांगले वागले the reward is great, तर says Jesus. त्यांना प्रभूकडून मोठं प्रतिफळ मिळेल. So you imagine how many rewards we are losing every day. मग तुम्ही कल्पना करा की तुम्ही दररोज किती प्रतिफळांना रोजचे मुकत असता. Can you ask your neighbor? तुम्ही How शेजाऱ्याला many विचारा. rewards are you losing every day? शेजाऱ्याला विचारा की तुझे किती प्रतिफळ तू गमावत असतो. नाही काय हरकत नाही. But you know, this is going live all over Goa. It's going all over the world. Don't worry. She's saying, yes, some of them are tired and you know they might be sleeping. Doesn't matter. Even in the sleep, God is doing great miracle because He put Adam to sleep and made a great miracle. Amen. That's why when Adam got up, he said, wow, God, that's nice. So don't worry, if they're going to sleep, praise God, even in sleep, God will do great miracles. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. So you don't get discouraged with sense knowledge, okay? You get encouraged with love. Praise God. Yes, praise God. Hallelujah. Hallelujah. So can we continue? So Yes. if you love those who hate you, those who trouble you, you do good to them and you lend them, praise God, Jesus says there is going to be great reward for you. So all our life we are loving those who love us, we are doing good to those who do good to us, we are lending to those from whom we are going to receive, and after all this, after a year of all this, we are saying, काहीच नाही मिळालं. I did not get any reward. आणि म्हणून हे इतकी वर्ष आपण काय करत होतो की जे आपल्याशी चांगले वागतात त्यांच्याशी आपण चांगले वागतो, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्याशीच आपण प्रेम करतो आणि मग आपण म्हणतो की एवढं करून सुद्धा मला काहीच मिळालं नाही. So do you have somebody who hates you? आणि म्हणून तुमच्या जीवनात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमचा तिरस्कार करते? You don't have anybody who is troubling you? Yes, there are many. You got nobody who is troubling you? कोणीच तुम्हाला त्रास देत नाही का तुमच्या Okay, I जीवनात? will tell my volunteers to trouble you the next 2 days. Praise God. नेक्स्ट 2 दिवस तुम्हाला कोण त्रास देणार आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला I सांगतो. will tell you a real story that happened. मी तुम्हाला अजून एक स्टोरी सांगतो जी We घडलेली. used to take a place to conduct our retreats in Porvorim in a place called Dasia. आणि आम्ही एका जागी ग्रासिया नावाच्या एका जागी जाऊन तिकडे आम्ही रिट्रीट्स कंडक्ट करायचो And it was a live-in retreat. आणि ती लिव्ह इन रिट्रीट होती So people were coming. आणि म्हणून लोक यायचे. The capacity of the retreat is only 45 people. त्या रिट्रीटची कपॅसिटी फक्त 45 लोकांएवढीच होती And people were getting registered. आणि लोकांचं रजिस्ट्रेशन थांबतच It नव्हतं. was free registration, but we were paying the rent to the center. आम्ही त्या सेंटरला पैसे भरत होतो परंतु लोकांसाठी ते फ्री होतं. 45 people were over.
45 लोकांचा नंबर निघून गेला. They told me, brother, 45 numbers are over. त्यांनी सांगितलं की ब्रदर 45 आकडा आपण गाठलेला I आहे. said, don't stop. Whoever is coming, take them. मी त्यांना सांगितलं तुम्ही थांबूच नका, जितके येतील तितके घ्या. They said, brother, what will we do? मग त्यांनी सांगितलं ब्रदर आपण काय I करणार. said, even I don't know what to do, but God knows what to do. मी सांगितलं मला पण माहित नाही आपण काय करणार ते, पण प्रभूला माहिती आहे आपण काय And करणार. 157 got registered. आणि जवळजवळ 157 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. Praise God. प्रेज गॉड. So mine was the first introduction. माझी पहिली जी ओळख होती, माझा टॉक होता So सुरुवातीचा. all of them were sitting. सगळे बसलेले होते. Some were sitting outside in the ground काही लोक जे होते ते because the बाहेर, hall was not fit. हॉल अगदी लहान होता म्हणून Some were लोकं sitting बाहेर. in the other room. आणि काही दुसऱ्या खोलीत. So there was one TV there, आणि त्याच्यामध्ये एक टीव्ही होता. another TV there. आणि दुसरीकडे एक टीव्ही So होता. I'm speaking here. आणि मी हॉलमध्ये बोलत Thank होते. God they could all see me, not directly, but at least on the TV. आणि प्रभूचे आभार, कारण मला प्रत्यक्ष पाहू शकत नव्हते पण टीव्हीवर पाहत होते. And I told them, मी त्यांना सांगितलं this is a special retreat. ही एक अतिशय स्पेशल रिट्रीट आहे. In this retreat, ह्या रिट्रीटमध्ये we have trained some of our people. आमच्या काही लोकांना आम्ही तयार केलेलं आहे. They have been trained to trouble those who are beside them. आणि त्यांच्या बाजूला जे कोणी असतील त्या सगळ्यांना ते त्रास देणार आहेत. And they have got batches just like yours. आणि तुमच्याकडे जसे बॅचेस आहेत तसे त्यांच्याकडे पण बॅचेस And आहेत. in this retreat, आणि ह्या ज्या सिटीमध्ये we have to check how much can I endure and not give back, but operate in love. आणि ह्या सेशनमध्ये आम्ही बघणार आहोत की तुम्ही किती सहन करू शकता आणि तुम्ही किती बदला घेऊ शकता. Praise be to God. प्रेज. Because if you get good training of enduring over here for 3 days, when you go home, you got the practice here, you will do well. कारण जर तुम्ही 3 दिवस त्या रिट्रीटमध्ये दुसऱ्यांचं सहन केलं, ह्याचा अर्थ तुम्ही घरी गेल्यावर पण तसंच दुसऱ्यांचं सहन करणार. Because when you get up in the morning, कारण जेव्हा तुम्ही सकाळी उठता, imagine there are only 4 toilets, लक्षात ठेवा की तिकडे फक्त 4 टॉयलेट्स आहेत. 157 people. 157 लोक आहेत. Even if one person takes 10 minutes, आणि एका व्यक्तीला कमीत कमी 10 मिनिट you लागतात. might get your number in the afternoon. आणि कदाचित तुमचा नंबर येईपर्यंत दुपार होईल. Now you have to hold on. मग तुम्हाला अशा वेळी थांबून You have राहावं to pray लागेल. to God. आणि तुम्ही प्रार्थना करा. Lord, help me, give me control. की प्रभू मला तू कंट्रोल करण्यासाठी And मदत some कर. of them आणि त्यांच्यापैकी काही will go inside, मध्ये not जातील come out for 20 minutes. आणि 20 मिनिटामध्ये पण बाहेर येणार नाहीत. But let us have this retreat. परंतु आपण ही सहनशक्ती काय Nighttime, when you have to sleep, रात्रीच्या वेळी nobody is going to show which place to sleep. कोणी कुठे झोपायचं ठरलेलं नाहीये. You might get a bedding, कदाचित तुम्हाला बेड मिळेल, you might not get a bedding. कदाचित तुम्हाला मिळणार You नाही, might get a pillow, कदाचित उशी मिळेल, you might not get anything. कदाचित मिळणार नाही, Might be you don't even get a place. कदाचित तुम्हाला झोपायला पण जागा नसेल. You can sleep on the ground, तुम्ही ग्राउंडवर झोपा, you can sleep anywhere. तुम्ही कुठेही झोपा. That's the retreat. हीच रिट्रीट आहे. So praise God. I was preaching up to 1 o'clock at night. मी रात्री 1 वाजेपर्यंत बोलत होतो. Then came the time to sleep. नंतर झोपायची वेळ आली. Each one is running in different directions सगळेजण उठून वेगवेगळ्या दिशेने धावू लागले to find some place to sleep. झोपायला जागा शोधण्यासाठी. I got the best place. मला सगळ्यात चांगली जागा मिळाली. Can you see the staircase? ही तुम्हाला स्टेअरकेस I पायऱ्या went दिसतात. and slept on one staircase. मी त्यापैकी एका पायरीवर बसून राहणार. When somebody saw me on the staircase, all the staircases were full. ज्यावेळी कोणीतरी मला पाहिलं पायरीवर झोपलेला, सगळ्या पायरीवर येऊन झोपले. God is my witness. That was one of the best retreat we had. There was not one complaint coming from anybody. Every one of us was so united, and it was the best retreat of my life. There was not a single complaint. Each one wanting to operate in love to help one another. And it was an excellent retreat. No bedding, some of them got bedding, somebody got a bedsheet. They would share the bedsheet with somebody else. It was one of the best retreat of our life. आणि प्रभू साक्षीला आहे, कारण माझ्या जीवनातली सगळ्यात उत्तम अशी ती रिट्रीट होती. त्या संपूर्ण रिट्रीटमध्ये कोणी एकही तक्रार घेऊन आला नाही. जे बेडशीट्स होते ते बेडशीट्स एकमेकांना शेअर करत होते. जे काही होतं ते सगळं ते शेअर करून घेत होते. You know, when you are a preacher, you get the room for you. When you are a preacher, praise God, preacher will always get a room. Even if nobody gets, preacher will get.
Yeah. जेव्हा तुम्ही सुवार्तिक असता, सुवार्ता सांगता, त्यावेळी तुम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी स्पेशल रूम ठेवलेला असतो. जरी कोणालाच रूम नसेल तरी पण सुवार्तिकाला रूम हा असतोच. Praise God. Praise God. So there were some sick people. मग काही आजारी लोक होते So तिकडे. all about one room, one bed, but 6-7 sick people in the room, and I'm on the staircase. आणि तिकडे एक रूम होता ज्यामध्ये 6 ते 7 आजारी लोक आम्ही ठेवलेली होती. When they saw that preacher has got no problem, nobody had a problem. आणि त्यांना असं दिसलं की आमचं प्रीचर आहे त्यालाच काही प्रॉब्लेम नाहीये, तर मग त्यांना देखील प्रॉब्लेम नव्हता. It's about operating in love. फक्त Now, it was not that when you register, we are taking money from you. It was absolutely free. We were paying your money. आणि तिची रिट्रीट होती पूर्णपणे फुकट होती. लोकांकडून कोणतेच पैसे The आम्ही घेतले reason that we registered all these people is they will get the word of God and their lives will change. आणि एकच कारण होतं रिट्रीटचं, ते म्हणजे लोकांना परमेश्वराचं वचन मिळेल आणि त्यांचं जीवन बदलून जाईल. Hallelujah. हालेलुया. Now, this is how you walk in love. अशा प्रकारे आपण प्रेमाने कार्य I'll करतो. give you another incident मी तुम्हाला दुसरा एक so प्रसंग सांगतो. so that you understand what this is all about. मग तुम्हाला कळेल की ह्या वचनाचा नेमका अर्थ काय आहे. Have you heard this song? I have decided to follow Jesus. Yes. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back. No turning back. Do you know the story of the person who wrote this song? हे गाणं ज्या व्यक्तीने लिहिलंय त्याची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? Okay, I'll tell you his story. मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो. About 200 years back, जवळजवळ 200 वर्ष अगोदर in England, there was a revival and lots of missionaries were born that went in different countries to proclaim the word of God. इंग्लंडमध्ये एक मोठी क्रांती घडून आली, ज्या क्रांतीद्वारे कितीतरी मिशनरीज तयार झाले आणि ते वेगवेगळ्या दिशेने प्रभूचे वचन सांगण्यासाठी निघून गेले. So one of them came to Assam आणि त्यापैकी एक जो आहे मिशनरी ते आसाममध्ये आला and he got into a fellowship with a tribe where to get married, if a youth has to get married, before he gets married, he has to go out into the other tribes, cut the man's head and bring and display it on the veranda. The man with maximum heads of some other tribe would get the girl for wedding. आणि त्या आसाममध्ये अशी एक जमात आहे की त्या जमातीमध्ये एक प्रथा होती की एखाद्या तरुणाला लग्न करायचं असेल एखाद्या मुलीशी तर त्याने जाऊन अगोदर जी दुसरी जमात आहे तिकडे जायचं आणि तिकडल्या माणसांचं एखाद्या मुंडकं किंवा डोकं शीर कापून आणायचं. ज्या मुलाकडे जास्तीत जास्त ती डोकी तोडलेली मिळतील त्याला मुलगी दिली जाईल. So you can imagine they were ruthless people. आणि तुम्हाला कळेल की ते अतिशय निर्दयी असे लोक होते. In that tribe, one man gave his life to Jesus when the missionary preached to him. ज्या वेळेला मिशनरीने तिकडे प्रभूची सुवार्ता सांगितली त्यावेळेला एका व्यक्तीने स्वतःचा जीव त्या सुवार्तेसाठी दिला. His family received Jesus. आणि त्या संपूर्ण कुटुंबाने ख्रिस्ताला स्वीकारलं. That was the time he had written this song. त्याच वेळी त्या माणसाने हे गाणं लिहिलं. Now it so happened that he began to share Jesus with others in the tribes. आणि नंतर तीच व्यक्ती जाऊन त्याने त्या जमातीतल्या दुसऱ्या व्यक्तींना प्रभू द्यायला सुरुवात केली. The chief came to know. त्या टोळीचा जो नायक होता त्याच्या लक्षात आलं. He called all the tribe त्याने सगळ्या लोकांना एकत्र केलं and he told this family to renounce their faith. आणि त्याने त्या कुटुंबाला सांगितलं की तुम्ही येशूला सोडून द्या. If you don't renounce your faith, your family will be killed. आणि जर तुम्ही येशूला सोडलं नाही तुमचं कुटुंबाला आम्ही मारून टाकू. His 2 sons were taken. त्यांची 2 मुलं नेली. This man did not know what to do. आणि ह्या माणसाला कळत नव्हतं मी काय करू. He did not know what to think. आणि त्याला काही डोक्यात विचार येत That नव्हते. was the time he began to sing, I have decided to follow Jesus. तीच ती वेळ होती ज्यावेळी तो कुटुंब प्रमुख गाऊ लागला की मी येशूच्या मागे जाण्याचं ठरवलेलं His आहे. sons began to sing, I have decided to follow Jesus. त्याची मुलं पण गाऊ लागली की मी येशूच्या मागे जायचं The ठरवलं. mother began to sing, I have decided to follow Jesus. त्या आई जी होती मुलांची ती पण गाऊ लागली मी येशूच्या मागे जाणार. The chief ordered the people with the bow and arrow to shoot the children. आणि जो टोळीचा प्रमुख होता त्याने सांगितलं लोकांना की तुम्ही धनुष्य आणि बाणाने त्यांना मारून टाका. Right before the eyes of the mother and father, the 2 sons were killed.
आई आणि वडिलांच्या डोळ्या देखत दोन्ही मुलांना मारलं गेलं. The chief said to this man, तो जो प्रमुख होता टोळीचा तो म्हणाला ह्या if you do not renounce your faith, your wife will be killed. की जर तुझा विश्वास तू सोडून दिला नाही तर मी तुझी पत्नीला पण ठार करेन. That was the time he sang, though none come with me, I will still follow. आणि तीच ती वेळ होती ज्यावेळी तो प्रमुख गाऊ लागला की माझ्यासोबत कोणी आलं नाही तरी चालेल, मी येशूच्या मागे जाईन No turning back, no turning back. आणि मी कधीच मागे वळून पाहणार नाही. And his wife was killed. त्याची पत्नीला देखील ठार केलं गेलं. Now the chief said, you got only one last chance. आणि तो प्रमुख होता तो म्हणाला की आता तुझ्याकडे एकच संधी आहे You got to renounce your faith now. की तुला येशूला सोडावंच लागेल. And this man sang, the cross before me, the world behind me, no turning back, no turning back. परंतु ही व्यक्ती म्हणाली की हा तो क्रूस आहे तो माझ्या समोर आहे आणि जग माझ्या पाठी मी सोडलेला आहे, मी मागे वळून फिरणार नाही. He was killed. त्याला पण ठार केलं गेलं. The whole family was killed. सगळं कुटुंबाला ठार केलं गेलं Everybody went back home. आणि सगळेजण घरी गेले. The story did not end up there. पण ही गोष्ट इथे संपत नाही. Something remarkable happened that day. आणि त्याच दिवशी काहीतरी विशेष असं घडलं. In this incident, a seed was planted. आणि ह्या प्रसंगामध्ये एक बी पेरलं गेलं. The seed was planted in the heart of the chief. तो जो टोळीचा प्रमुख होता त्याच्या हृदयातच ते बी पेरलं गेलं. The seed began to grow. आणि ते बीज वाढू लागलं. He began to become restless. आणि तो अतिशय अस्वस्थ झाला. He began to think, तो विचार करू लागला, how can these two sons who are so small have no fear of death? त्याला असं वाटलं की जी लहान मुलं जी आम्ही मारून टाकली इतकी लहान, त्यांना मरणाची भीती कशी वाटली How नाही. can this mother be so much in peace when she can see that her sons are going to be killed? आणि ही जी आई होती ती इतकी धीट कशी झाली की तिच्या डोळ्यासमोर तिची मुलं What is मारली this गेली. power that this man has? That his whole family is ready to die but not renounce their faith for a man who lived 1800 years back, and that also in a different continent. What is so special about this man, and what power do they have that these men were with so much of peace? आणि मग त्या टोळीच्या प्रमुखाला असा विचार आला की जो त्या घराचा मुख्य पुरुष होता त्याच्यामध्ये कोणतं एवढं सामर्थ्य होतं, आणि तो जो पुरुष होता 1800 वर्ष अगोदर जन्माला आलेला, त्याच्यासाठी तो विश्वास ठेवण्यासाठी त्या पुरुषासाठी त्याने सगळं काही कुटुंब समोर मरताना पाहिलं. The chief called the tribes again, त्या टोळीच्या नायकाने पुन्हा सगळ्या लोकांना बोलावलं and he renounced his faith and accepted Christ. त्याने स्वतःचा धर्म सोडून दिला आणि येशूला स्वीकारलं. Why? का? Because कारण he had seen with his eyes त्याने डोळ्याने पाहिलं होतं the love of Jesus, येशूचं प्रेम the sacrifice of this family, आणि त्या पूर्ण कुटुंबाचं बलिदान, the nature of this family, ह्या कुटुंबाचा स्वभाव, the nature of love. प्रेमाचं स्वरूप. I'm ready to die, त्यांची मरणासाठी तयारी. but I'm not ready to renounce my faith. मी मरेन पण मी येशूला सोडणार नाही. That love seed was planted. त्याच्या त्या हृदयामध्ये प्रेमाचं बी पेरलं गेलं. The moment the chief renounced his faith and accepted Christ, there was a great celebration that took place. Every person in the tribe accepted Christ, and from there the gospel began to spread all over Assam, and from Assam to the northeast, and the gospel is still spreading. The sacrifice of that family believing in love for Jesus. हालेलुया. आणि त्यानंतर आपण पाहतो की हा जो टोळीचा नायक होता त्याने स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ज्यावेळी त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला मोठा उत्सव केला गेला. सगळे टोळीचे जे लोक होते जमातीचे सर्वांनी ख्रिस्ताला स्वीकारलं आणि त्यानंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार होत गेला. आजही आपण पाहतो की जो त्या बाजूचा भाग आहे मध्य पूर्वेचा तिकडे ख्रिस्ती धर्माचा प्रसार अजूनही सुरू आहे. The question is, do we plant the unconditional seed of love to see God's power manifest in that relationship, in that circumstances? आणि देवाचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या नातेसंबंधात पाहण्यासाठी आपण सुद्धा असं बिनशर्त प्रेमाची बी पेरतो का? प्रश्न असा आहे. Your reward shall be great. Your reward shall be great when you walk in unconditional love. तुमचं प्रतिफळ मोठं आहे जेव्हा तुम्ही बिनशर्त प्रेम करता. You shall be the children of the highest. आणि तुम्ही
त्या सर्व शक्तिमान परमेश्वराची मुले बनता. For he is kind unto the unthankful and to the evil. कारण तो कृतज्ञ आणि जे दुष्ट आहेत त्या सगळ्यांशीच तो दयाळूपणे वागतो. The Father is kind to the unthankful and to the evil. आणि जो स्वर्गीय पिता आहे तो सगळ्या दुष्ट लोकांशी आणि कृतज्ञ लोकांशी चांगलाच वागतो. Friends, this evening the Lord is inviting each one of us to renew our mind on this topic. माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या सायंकाळी परमेश्वर आपल्या सगळ्यांना बोलावत आहे आपल्या मनाचा तपास करण्यासाठी. I'll give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. In my 15 years of preaching, माझ्या ज्या 15 वर्षाची मी सुवार्ता सांगत आहे, I've never gone and asked for love offering. मी कधीच लोकांकडे प्रेमाचं दान मागितलेलं नाही. Neither have I taken collection. Neither have I taken a collection. आणि मी कुठल्याच प्रकारचं कलेक्शन लोकांकडून घेतलेलं नाही. You will see me preaching from morning till night. तुम्ही मला बघता सकाळपासून रात्रीपर्यंत मी सुवार्ता And if सांगते. there is a night vigil somebody organizes, I will be going for the night vigil as well. आणि जर कोणी नाईट विजिल रात्रीची प्रार्थना आयोजित केली मी तिकडेही जाऊन सुवार्ता But देईन. in the morning you'll see me again preaching. परंतु सकाळी तुम्ही पुन्हा मला इथे उभा असलेला Why बघा. am I doing all these things? का मी हे सगळ्या इतक्या गोष्टी करतो? Because of love. प्रेमापोटी, It's not for money. पैशासाठी नाही. And I began to do this for the last 15 years. मी जवळजवळ गेली 15 वर्ष हे करत आहे. And I saw in this last 15 years, आणि मी गेल्या मागच्या 15 वर्षात पाहिलं God began to reward more and more and more and more. And that's why you see this house of God right here as an evidence of God's love. आणि मला असं दिसतं की प्रभू मला प्रतिफळ देतच आहे, मला आशीर्वाद देतच आहे. आणि ह्याचा स्वरूप परिणाम तुम्ही बघता की हे देवाचं मंदिर, देवाचं घर आज इथे उभं आहे. Did you have dinner? तुम्ही जेवलात का रात्री? What was there for dinner? I don't know. रात्री जेवणासाठी काय होतं? काय होतं? फिश तुम्ही पण नाही खाल्लं? फिश राईस. Fish rice. I did not get a chance to go. मला जेवणासाठी वेळच मिळाला नाही. Why should I be hungry? मला का भूक लागावी? Only because of love. प्रेमापोटी मी उपाशी राहतो. You will be here for 3 days. तुम्ही 3 दिवस इकडे राहणार. You will be listening to the word of God. देवाचं वचन तुम्ही ऐकणार And you will be going back. आणि तुम्ही परत निघून जाणार. None of you will be charged. तुमच्यापैकी आम्ही कुणाकडूनच पैसे घेणार नाही. Then why are we doing this every month, every now and then? मग आम्ही का हे सतत आणि प्रत्येक महिन्यात करत राहतो? Do you know why? तुम्हाला माहिती आहे का? Only because of love, that we want your life to be changed. कारण प्रेमापोटी, प्रेमासाठी आम्ही करतो, तुमचं जीवन बदलून जावं म्हणून And the करतो. Lord says, whatever you do for anybody, not expecting anything in return from them, the Lord says, great shall be your reward. आणि प्रभू म्हणतो की तुम्ही कोणी सगळ्यांसाठी हे करत राहा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, परंतु तुमचं प्रतिफळ मोठं आहे. I many times I tell my brothers, if we had to take money, we wouldn't have had this house. आणि मी माझ्या नेहमी बंधूंना सांगत असतो की जर आपण पैसे घेतले असते लोकांकडून हे मंदिर झालं नसतं. But because we operated in love, God began to pour His blessings, and He's continuing to pour His blessings beyond our imagination. परंतु आम्ही प्रेमापोटी प्रेमाने कार्य करत राहिलो. Put the slide. परमेश्वर त्याचे आशीर्वाद आमच्यावर नेहमी आशीर्वादामागे आशीर्वाद देतच राहिला. Hallelujah. हालेलुया. No. Second. Yeah. Many are convinced that walking in love is useless. खूप जणांना असं वाटतं की प्रेमाने चालणं हे निरर्थक आहे. I want you to use your senses now. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या भावनांनी थोडासा विचार करा. If these people are doing it every time free, आणि जर ह्या लोकांना सगळं काही फुकट मिळतं, CDs will be given free, सीडीज फुकट मिळतात, books will be given free, पुस्तकं फुकट देतो, everything will be given free, सगळं काही फुकट मिळतं, how are they going to pay their bills? मग ह्या सगळ्यांचं बिल कसं भरणार? Isn't that thought going to come to you? तुमच्या मनात असा विचार येत नाही का? Now from morning you can see there is electric power that is used, right? तुम्ही पाहता की सकाळपासून हे सगळे बल्ब्स, लाईट्स, फॅन्स ऑन This आहेत. electric power is not used by the government line. A generator is working from morning till now. Does it cost money? येस. आणि ही जे इलेक्ट्रिक पॉवर आहे तो आम्ही गव्हर्नमेंटकडून घेतला नाही, सरकारकडून. त्यासाठी जनरेटर आहे ज्याच्यासाठी पैसा लागतो. Is it right? येस. Then how come we are so sure that everything will be taken care of? मग कसं काय आम्हाला इतकी खात्री आहे की आमच्या सगळ्या गरजांची काळजी घेतली जाईल? Because the Lord just said, when you do these things only out of love. See, I can help her, but
I can show her that I'm doing it with love, but I can have something in my heart which she doesn't know, correct? Yes. If I have got something in my mind, something in my heart which people cannot know, but can God know? येस Come on, can God know? येस So when God sees that you have done it purely out of love, the reward will always be great. And loving whom? Loving those from whom you will get nothing in return. Praise be to God. The reward will always be great. When you love those people who hate you, who trouble you, who do all kinds of evil to you, and you begin to bless them, begin to do good to them, your reward will be great. आणि जरी समजा तुम्ही एखाद्याला मदत करत असता परंतु तुम्ही वरवरून दाखवता तुम्ही प्रेमापोटी करता पण तुमच्या मनामध्ये काहीतरी गुप्त उद्दिष्ट असतं जे त्याला माहीत नाही समोरच्या व्यक्तीला परंतु परमेश्वराला ते माहीत आहे. ज्यावेळी तुम्ही कुठल्याही बदल्याची अपेक्षा न करता समोरच्या व्यक्तीला मदत करता प्रेमापोटी ते करता त्यावेळेला तुमचं मिळणारं प्रतिफळ हे 100% मोठं असतं. So many are convinced that walking in love is useless. खूप जणांना अशी खात्री आहे की प्रेमामध्ये चालणं हे निरर्थक आहे. Working day and night for the Lord and not charging anything is useless. दिवस रात्र प्रभूसाठी काम करणं परंतु त्या बदल्यात कसलीच अपेक्षा न Because करणं. in this sinful world, in this lawless times, everything is God is the money is God. कारण ह्या दिवसामध्ये पापी जगामध्ये आणि जे वेळ आहे त्याच्यामध्ये सगळे बहुतेक जण पैशासाठी जगत The असतात. first thing comes, I'm ready to work for you. How much is my salary? आणि पहिली गोष्ट जी आहे तुम्हाला विचार असेल की माझी सॅलरी किती आहे. Come on. I'm ready to help you. What will I get in return? I'm ready to help you. What will I get in return? मी तुम्हाला मदत करायला तयार आहे पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार. But what does God say? What does Jesus say? परंतु येशू काय म्हणतो. When you go out of your way, when you go and visit hospitals, the other day we went to the hospital and the lady came and said, take this money because you came, your petrol money. I said, sister, I did not come because I will get petrol money. I came because I love you. आणि मी Our hospital visit will be what? When you all have gone to sleep, then a hospital visit will start after midnight. You know why? Whenever you want to visit a hospital, you should go after midnight. Why? The security fellow is already drowsy. The person at the door is already drowsy. So at that time you get all entries inside. And the patient whom you go to meet is already fast asleep. Now whatever you are praying is all going inside. When you are coming out, praise God, kaam ho gaya. We love to go at that time because there is no stop. From this end to that end, everywhere entry. We have seen it. So our hospital visit will be only after midnight. आणि आमच्या सगळ्या ज्या हॉस्पिटल्सच्या व्हिजिट्स आहेत त्या आम्ही रात्री देतो मध्यरात्रीनंतर. कारण तुम्ही पाहता की ज्यावेळी मध्यरात्री तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर जो वॉचमन आहे तो डुलक्या देत असतो त्याच्या पुढचा सेक्युरिटी तो पण डुलक्या देत असतो आणि जवळजवळ सगळे पेशंट तर एकदम झोपेत असतो. तुम्ही काहीही प्रार्थना केली तरी ती त्याच्यामध्ये जाते आणि तुमचं काम तिकडे होऊन जातं. म्हणून आमचे व्हिजिट्स ज्या असतात त्या मध्यरात्रीनंतरच आम्ही करतो. So, are you convinced that walking in love is useless? Okay, I'll give you another example. Did Mother Teresa walk in love? येस. मदर तेरेसा जी होती तिने प्रेमाने कार्य केलं का. Was she asking for money? तिने पैसे मागितले लोकांकडे त्यासाठी. But because she kept walking in love and being kind to everybody, especially those ones who are not wanted by the society, did God reward her for a service? आणि मग तिने अशा लोकांसाठी काम केलं ज्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं बाहेर काढून टाकलं होतं अशांना तिने प्रेमाने सेवा Did केली. she look after the sick who are rich so that when they get healed they will give her money? तिने श्रीमंत व्यक्तींसाठी कार्य केलं का आजारी माणसासाठी जेणेकरून ते बरे होते आणि Or तिला did पैसे she देतील? follow the scripture that she only helped those from whom she could not get anything? कारण तिने वचनाप्रमाणे कार्य केलं की जिने त्यांच्यासाठी जे काही केलं बिनशर्त केलं. So was her life fruitful, येस blessed, येस. that even after she is dead and gone, praise be to God, still her work still continues. आणि ती आज मरून गेली परंतु तिने जे कार्य सुरू केलं अजूनही सुरूच आहे. Hey, you want to experience God's life in you? Praise God. Look out for opportunity, how you can be a blessing to those from whom you will get nothing in return.
जर तुम्हाला खरोखरच परमेश्वराचं जीवन तुमच्यामध्ये हवं असेल तर मग तुम्ही देखील अशा संधी शोधा, अशा व्यक्तींची सेवा करा ज्यांच्याकडून तुम्हाला काहीच मोबदला मिळणार नाही. Praise God. प्रेज द लॉर्ड. Are you sleepy? You are sleepy? Yeah, I know. Praise God. But I'm not sleepy. Hallelujah. हालेलुया. All my life, my teachers used to punish me. Today I am a teacher. It's my turn. Praise God. प्रेज गॉड. Somebody must be praying very hard. God, please give me a break. Okay, God answered your prayer. Let's close eyes. आपण डोळे बंद करूया. We have been hearing the word of God. We have been hearing the testimonies. आज आपण प्रभूचे वचन ऐकत आहोत, आपण साक्ष ऐकत आहोत. God is showing us the greatest power in the universe is love. प्रभू आपल्याला दाखवत आहे विश्वातली सगळ्यात कोणती मोठी शक्ती असेल तर ते म्हणजे प्रेम आहे. There is no power greater than love. आणि ह्या प्रेमापेक्षा कुठलीच ताकद मोठी नाही. And when we walk in love, जेव्हा आपण प्रेमाने चालतो we have the victory. त्यावेळी आपण विजयी असतो. Make it a point today. आजचा जो मुद्दा आहे तो स्पष्ट करताना There might be people who have been hurting you, cursing you, troubling you, तुमच्या irritating you, provoking you. तुमच्या जीवनामध्ये असे कितीतरी लोक असतील जे तुम्हाला त्रास देतात, तुम्हाला इजा करतात किंवा तुम्हाला मुद्दाम राग आणतात, असे वागतात आणि तुम्हाला त्रास देतात. Like a farmer cultivates, ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेत उगवतो, in the same way begin to cultivate your love walk with everyone. त्याच प्रकारे प्रत्येकामध्ये प्रेम उगवण्याचा प्रयत्न करा. And what kind of love? The love of God. आणि कोणत्या प्रकारचं प्रेम? तर देवाचे प्रेम. The more and more we operate in this love, जितके तुम्ही जास्तीत जास्त ह्या प्रेमाने कार्य करणार, today God has given us an assurance आज प्रभू तुम्हाला खात्री पटवून देत आहे that there shall be a great reward. की तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ राखून ठेवलेलं आहे. We shall be the children of the Most High. आणि त्या परात्पर प्रभूचे तुम्ही सर्व पुत्र आणि And कन्या because आहात. we are the children, we shall inherit the riches of the heavenly kingdom. आणि जर आपण त्याची मुले आहोत तर आपण त्या स्वर्गीय राज्यातील सगळ्या संपत्तीचे वारस होणार. And these riches, we will be able to use it for the glory of God. आणि ही सगळी जी संपत्ती आहे आपण प्रभूच्या गौरवासाठीच वापरणार. Heavenly Father, thank you for showing us स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, आज तू आम्हाला that दाखवून every दिलं trial in relationship की प्रत्येक नातेसंबंधामध्ये परीक्षा होणार is a teaching for us आणि हे आमच्यासाठी एक शिकवणूक आहे. to operate in love. आम्ही प्रेमाने वागावं. Lord, this very loving others is a proof that I am born again. प्रभू, जर मी दुसऱ्यांवर प्रेम करतो तर ती साक्ष आहे की मी पुन्हा जन्मलो आहे. Thank you for teaching me, Lord, that love is the root to all that is yours. आणि प्रभू, आज तुम्हाला शिकवलेस की प्रेम जे आहे ते सर्व गोष्टींचे मूळ आहे. Love is the root that activates the anointing, आणि प्रेम ते अशी मूळ आहे की जे अभिषेक पुन्हा कार्यरत that करतं. activates miracles and healings and wealth in my life. माझ्या जीवनामध्ये चमत्कार, आरोग्य, संपत्ती हे सगळं घेऊन येतं. Lord, today you have shown me प्रभू, आज तुम्हाला दाखवून दिलं. to love you means to love your word प्रभू, तुझ्यावर प्रेम करणं म्हणजे तुझ्या वचनावर प्रेम करणे and align my life according to your word. आणि माझं जीवन जे आहे तुझ्या वचनाप्रमाणे सरळ रेषेत जगणे. Almighty God, you are love. हे स्वर्गीय पित्या, तू प्रेम आहे, You are not selfish. तू स्वार्थी नाही. But Lord, all this time I've been seeking you, आणि प्रभू, ही सगळी वर्ष जेव्हा मी तुझा शोध घेत होतो, but I've been seeking you to pursue and fulfill my own selfish dreams and will. परंतु माझ्या स्वतःच्या स्वार्थी इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या मागे येत होतो. Today you have shown me, Lord, आज तुम्हाला दाखवून दिलंस प्रभू that this selfishness is the cause of hindrance in my life. की हा जो स्वार्थीपणा आहे तोच माझ्या जीवनामध्ये एक अडथळ्याचं कारण आहे. Help me, Lord, to cultivate this love प्रभू, मला मदत कर जेणेकरून हे प्रेम माझ्यामध्ये वाढीस लागेल, so that I will be able to overcome all selfishness in my life. माझ्या जीवनातील सगळ्या स्वार्थी स्वभावावर मी ताबा मिळवू शकेल. Today I've realized प्रभू, आज मला जाणीव झाली that love is the foundation of Christian life.
की प्रेम हाच ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे, foundation of your power. तुझ्या सामर्थ्याचा पाया आहे. From today I realized प्रभू, आज मला जाणीव आहे, loving others दुसऱ्यांवर प्रेम करणं is not a sign of my weakness, म्हणजे माझी दुर्बळता दाखवणं नाही, but is the nature of God. तर ते देवाचा स्वभाव आहे. Thank you, Lord, for giving me so many opportunities प्रभू, मी तुझे आभार मानतो, तुम्हाला कित्येक संधी दिल्या to practice this love, हे प्रेम माझ्या प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी. an opportunity to bring glory to you, आणि प्रभू, तुला गौरव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संधी दिली, an opportunity to work through us in the lives of others. आणि आमच्या जीवनाद्वारे दुसऱ्यांच्या जीवनात कार्य करण्याची संधी तू From दिली. today I begin to realize, Lord, प्रभू, आजपासून मला जाणीव झाली आहे, when I love others, मी जेव्हा मी दुसऱ्यांवर प्रेम करतो, which is not easy to do so, जे ते करणे इतकं सोपं नाही, I will do it because I want to keep your commandments. परंतु मी ते करेन कारण तुझी वचन मला पाळायचे आहे. Thank you, Jesus, थँक्यू जीसस. for teaching me these truths. ही गोष्टी तू आम्हाला शिकवल्याबद्दल प्रभू येशू तुझे आभार. This word has been sealed in our heart. हे जे वचन आहे आमच्या हृदयामध्ये बी आहे, Our mind has been renewed by the power of your word, आणि आमचे मन जे आहे तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने नवीन झाले आहे, and your spirit has taken control over our lives. आणि तुझा आत्मा जो आहे आमच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण घेणारा आहे. We thank you and we praise you आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो in Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Praise God. प्रेज गॉड. So please do not short circuit love walk with one another. आणि म्हणून जेव्हा दुसऱ्यांवर प्रेम करण्याची वेळ येते त्यावेळी कुठली तडजोड करू नका. Because now when you go to the dormitory, आज जेव्हा तुम्ही डॉर्मेटरीत जाणार, might be you might not get a place. तुम्हाला झोपण्यासाठी कदाचित जागा मिळणार नाही. Sister Sujata, is there a lot of place in the dormitory? Thank God, this is not what we used to have. There's lots of place in the dormitory. तुमच्या डॉर्मेटरीत भरपूर जागा ठेवलेली आहे. Have a good night's sleep. चांगली झोप घ्या रात्री. God bless you.